तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड गावात सुरू असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। या नाल्यांच्या कामासाठी ठेकेदाराने व संबंधित यंत्रणेने दर्जेदार पक्का माल वापरण्याऐवजी निकृष्ट दर्जाचा व अपुरा माल वापरल्याने कामाची गुणवत्ता धोक्यात आली असून पावसाळ्यात नाल्या अधिकच खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात वरिष्ठांनी योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी बुलढाणा मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यपती महादेव शिंगणे यांनी दिली आहे। शिंगणे, तुम्हाला काय म्हणायचं आहे या रस्त्याबद्दल आणि या नाल्यांबद्दल? हे काम ग्रामपंचायतच्या 15 वित्ताकडून झालेले आहे, परंतु यामध्ये कोणतीही गिट्टी सिमेंटचा वापर कमी आणि रेतीचा कमी वापर झालेला आहे। कच्चा मालाचा वापर झालेला आहे। कच्च्या मालाचा एकदम कमी वापर आणि नाली एकदम हलते सर, नालीला कोणतीही भर नाही। पूर्ण भ्रष्टाचार, ग्रामसेवक, सरपंच, इंजिनियर साहेब आणि ठेकेदार चौघांकडून खूप भ्रष्टाचार झालेला आहे आणि यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे हीच माझी विनंती आहे। तसेच नाली खणताना कोणते खोदकाम केले नाही, त्यांच्यात ATM भरले नाही, डायरेक्ट पूर्ण याच्यावर कॉन्क्रीट करून त्याच्यावर नाली बांधलेली आहे। खोदकाम करून केलं नाही, तशीच नाली बांधली, निरा एकदम रद्दी काम झालं हे। तर काही ग्रामस्थांच्या वतीने नाली बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे नसून चांगल्या क्वालिटीचे असल्याचे मत त्यांनी MCN न्यूज मराठी चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर दिल्याने नेमके बांधकाम कोणत्या दर्जाचे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने प्रशासनासमोर हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। MCN न्यूज मराठी करिता वडगाव गडमधून ओम उन्हाळे। नाली व्यवस्थित बांधलेली होती, नालीचं बांधकाम व्यवस्थित होतं, पूर्ण ती रेती नाली बांधकामासाठी वापरली होती, त्यामुळे निकृष्ट दर्जाचं बांधकाम असं काही बाबूराव भास्कर वडगावगड आमच्या नेटे सुपर नाली व्हायलेला आहे, काही टेन्शन नाही।